नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या टेक्निकल चर्चामध्ये. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट म्हणजे काय होतं आणि रेजिस्टन्स म्हणजे काय होतं? आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आणि या या- हा कन्सेप्ट आपण यूज करून ट्रेडिंग म्हणजे कसे प्रॉफिट करू शकतो, प्रॉफिट कमवू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे आपला हा ट्रेडिंगचा, जो आपल्याला ट्रेडिंगमध्ये हेल्प करू शकतो. परफेक्ट एंट्री आणि एक्झिटसाठी परफेक्ट परफेक्ट आपण ट्रेड घेण्यामध्ये हेल्प करू शकतो, जेणेकरून आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस कमीत कमी होऊ शकतात. तर एक तुमच्यासमोर मी पहिले सगळ्यात आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा राहते आणि कसं वर्क करत असते या पद्धतीने मी एक तुम्हाला रफली एक स्ट्रक्चर सांगतो. त्यावर तुम्ही लक्ष द्या आणि समजा की आणि मग मी रिअल एक 2 एक्झाम्पल सांगणार. त्यामध्ये तुम्हाला त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स खरंच वर्क करते की नाही तुम्हाला समजून येणार. तर चला बघूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय होतं. सगळ्यात आधी समजा की प्राइस या पॉइंट जवळ जे मी ड्रॉ करत आहोत त्यावर सगळ्यांनी लक्ष द्यावे. त्यातून आपल्याला समजू शकतो की कसं कोणत्या चुका आपल्याला अव्हॉइड करायला पाहिजे आणि कोणत्या जागी आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळत आहे त्याला ग्रॅब करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिला पॉइंट, जर प्राइस या पॉइंटपासून हळू-हळू वरती जाते. ठीक आहे. नेक्स्ट समजा इथे कोणती बेअरिश एंगल्फिंग बनली. ठीक आहे. आणि प्राइस खाली आला. पूर्ण खाली आला म्हणजे कुठे आला? जिथे आपल्याला लास्ट टाइम म्हणजे मागच्या जो पॉइंट होता तिथनं प्राइस वर गेली होती, त्या पॉइंट जवळ पुन्हा प्राइस वापस आला. ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला समजा एक बुलिश पॅटर्न मिळाला, बुलिश हॅमर पॅटर्न मिळाला. आणि त्या पॉइंटला तुम्ही नोट डाउन करा, एक लाईननी ड्रॉ करा. ठीक आहे. बुलिश हॅमर मिळाली आणि प्राइस इथनं हळूहळू वर गेली. ठीक आहे. नेक्स्ट टाइम पुन्हा प्रिव्हियसली आपला जो फॉल झालाय म्हणजे जो पण प्राइस पडले त्या पॉइंटला आपण नोट डाऊन करून घ्यायचं एकदा. या प्राइस पासून माझा प्राइस फॉल झाला होता. त्या प्राइस पुन्हा या प्राइस जवळ आला जिथनं आपल्याला प्रिव्हियसली पडला होता. या प्राइस पासून आपली प्राइस खाली आली होती. पुन्हा या प्राइस जवळ प्राइस आली. तर समजा इथे तुम्हाला तुमचा एम पॅटर्न दिसला. ठीक आहे. आता तुम्हाला हा कसा वर्क करेल? ॲज अ रेजिस्टन्स वर्क करणं. इथे इथे मी लिहून देतो रेजिस्टन्स. ठीक आहे. रेजिस्टन्स याने जिथनं आपल्याला पुन्हा प्राईस वापस पडताना दिसतं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एम पॅटर्न मिळाला. एम पॅटर्न मिळाल्यानं पुन्हा प्राईस हळू प्राईस खाली आला. आता पुन्हा आपल्या या सपोर्ट जवळ सपोर्ट याने जितना प्राइस प्रत्येक वेळी वर जाणार त्याला आपण
ॲज अ सपोर्ट एक नाव दिलं आहे. असं समजा. कारण हा सपोर्ट प्राईसपासनं इथे तुम्हाला समजा पुन्हा या पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न मिळाला. तर काय झालं? प्राईस या पद्धतीने हळू-हळू वर जाईल. पुन्हा रेजिस्टन्स जवळ आला. पुन्हा तुम्हाला इथे काही बेअरिश पॅटर्न मिळाला. पुन्हा तुम्ही सेल केला. तर या पद्धतीने आपला सिंपल सपोर्ट आणि रेजिस्टन्स वर्क करत असतो मार्केटमध्ये. म्हणजे जिथे प्राईस मी आधी जिथे प्राईस आधी रेजिस्टन्स घेऊन किंवा एकदा फॉल झाला तर तिथे जर पुन्हा वापस जर येत आहे तर तिथून आपण पुन्हा सेल करू शकतो. त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. आणि पुन्हा जेव्हा बाईंग पॉईंटवर येतो त्याला आपण सपोर्ट म्हणतो. जिथून आपण बाईंगचे चान्सेस म्हणजे बाईंग करू शकतो. काय म्हणतो आपण स्टॉक बाय करू शकतो. जसा रिलायन्स इंडस्ट्रीज 1300 रुपयावर असेल तर 1300 रुपये 1300 रुपयाचा रेजिस्टन्स सपोर्ट असेल तर तुम्ही 1300 रुपयापासून 1400 पर्यंत बाय करू म्हणजे 1300 पासून तुम्ही बाय करू शकता. तो आपला राहतो सिंपल सपोर्ट. आता समजा कोणाला ऑप्शनची भाषा कळत असेल तर ऑप्शनमध्ये जसं आता सपोर्ट जवळ जर आलं तर तुम्ही सी बाय करू शकता. रेजिस्टन्स जवळ आला तर तुम्ही पी बाय करू शकता. फूड बाय करू शकता. ठीक आहे. या या पद्धतीने राहतात आपले सिंपल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. एक सपोर्ट रेजिस्टन्स राहतात या पद्धतीने. एक कॉम्प्लेक्स रेजिस्टन्स आणि सपोर्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स राहतात. समजा प्राईस इथनं चालली आणि एक करेक्शन आला. सिंपल एक कोणता पण एक पॅटर्न पकडून एक सिंपल एक करेक्शन आला आहे त्या प्राईसमध्ये. आणि आता इथे पुन्हा प्राईस इथे सस्टेन आहे ना थांबून हळूहळू इथे बुलिश पॅटर्न बनवून प्राईस वर गेलं. या ज्या पद्धतीने मी ड्रॉ करत आहोत त्या पद्धतीने ते समजा असा वर गेला. ठीक आहे. आता आता जो प्रिव्हियसली जे प्राईस पड म्हणजे खाली आली होती पडला होता प्राईस त्याच्या हायला आपण मार्क केलं. त्याच्या हाय आता आपला त्याच्या हायला आपण मार्क केलं. ठीक आहे. आता आपण सिंपल सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये समजलं होतं की हाय पासून जिथून पडलं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. पण जर आता हा रेजिस्टन्स आपल्याला ब्रेक झाला आता हा रेजिस्टन्स आपल्याला ब्रेक झाला. हा रेजिस्टन्स आता कसा वर्क करणार म्हणजे सपोर्ट वर्क करणार. जर प्राईस पुन्हा आता तर पुन्हा जर या रेजिस्टन्सच्या म्हणजे जो ॲज अ सपोर्ट वर्क करणार आहे त्या प्राईसवर आलं तर यापासून इथे तुम्हाला पुन्हा बुलिश पॅटर्न मिळून पुन्हा प्राईस वरती जाणार. ठीक आहे. पुन्हा प्राईस क्लिअरली सेम पद्धतीने या पद्धतीने वर्क करणार. तर हे झाले आपले सपोर्ट ॲज अ रेजिस्टन्स ॲज अ सपोर्ट वर्क करणारे. ठीक आहे. आता समजा प्राईस इथे डबल टॉप बनून प्राईस खाली आलं. प्राईस खाली येते या पद्धतीने प्राईस खाली येते. एक मिनिट मी थोडं काही डिलीट करतो.
तर प्राईस आता त्या पद्धतीने खाली आलं. प्रिव्हियसली आपली बाईंग कोणत्या पॉईंटपासून झाली होती? या पॉईंटपासून. जे मी ड्रॉ करतो त्याला लक्ष द्यावे कृपया करून, जेणेकरून तुम्हाला समजण्यास इझी जाणार. या पॉईंटपासून बाईंग झाली होती. तर आता काय झालं? या पॉईंटला आपण मार्क केलं. ठीक आहे. या पॉईंटला आपण मार्क केलं. त्याच्यानंतर त्यानंतर या पॉईंटवर जर तुम्हाला समजा एक पुन्हा डब्ल्यू पॅटर्न जर मिळाला, ठीक आहे, डब्ल्यू पॅटर्नला तुम्ही मार्क केलं. ज्या पद्धतीने मी स्ट्रक्चर ड्रॉ करत असतो यावर लक्ष द्या. ठीक आहे. डब्ल्यू पॅटर्नचा आयला मार्क केलं तर तुम्ही या प्रिव्हियसली मेन आहे हा जो सपोर्ट ॲज अ वर्क करणार हिडन सपोर्ट, या सपोर्टला आपण पॉईंट्स मार्क करून जर तुमचा इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय, बुलिश पॅटर्न बनलाय, जर कोणता पण बुलिश पॅटर्न बनलाय तर तुम्ही त्या पॅटर्नचा लोला ॲज अ हेसेल टोन तुम्ही नवीन आपल्या बाईंग साईडच्या ट्रेडसाठी बसू शकता. ठीक आहे. समजा प्राइस पुन्हा इथे रेजिस्टन्स जवळ आली, पुन्हा फॉल फॉल झाला, रेजिस्टन्स जवळ येऊन पुन्हा फॉल झाला. ठीक आहे. आणि आपल्या नेक्स्ट सपोर्ट जवळ आला, सॉरी, नेक्स्ट सपोर्ट जवळ आले. नेक्स्ट सपोर्ट आपला हा आहे, हा बाईंग पॉईंट. या पद्धतीने मी ड्रॉ करता मार्केटमध्ये त्याच पद्धतीने चालत आपले हे जे पॅटर्नचा स्ट्रक्चर आहे मार्केटचं बनत असते. तर लक्ष द्या, पुन्हा या पॉईंट जवळ आला, बाईंग पॉईंट जवळ, म्हणजे नेक्स्ट बाईंग पॉईंट जवळ आला किंवा पुन्हा बाईंग पॉईंट जवळ आला. बाईंग पॉईंट म्हणजे जिथून प्रिव्हियसली बाईंग झाली होती, पुन्हा या पॉईंटवर पॅटर्न बनवून वरती जाण्याचे चान्सेस आहे. समजा या पॉईंटवर आला तर या पॉईंटवरून पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस जास्त राहणार. तर हे आहे हिडन आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे वर्क करत असतात. मोस्टली लोकांना सगळे सांगतात की या पद्धतीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स राहतात. सपोर्ट जिथने एकदा बाय होतो त्याला आपण सपोर्ट म्हणतो, जिथने एकदा सेल होतं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, आणि पुन्हा जर आला त्याला बाय सेल करत राहतो. ही स्ट्रॅटेजी फक्त तुम्हाला साइडवेज मार्केटमध्ये मुवमेंट मिळणार. बाकी ट्रेंडिंग मार्केटमध्ये जर तुम्हाला सपोर्ट ॲज अ रेजिस्टन्स वर्क करायचा तर या स्ट्रक्चरचा फायदा घ्यावा लागेल. ठीक आहे. तर ते आता बघूया आपण रिअल चार्ट्समध्ये बघूया. सगळ्यात आधी सिम्पल रेजिस्टन्स आणि सपोर्टचा मी एक एक्झाम्पल सांगून देतो जे तुमच्या समोर स्ट्रिक्टली मी लावूनच ठेवलं होतं. हे आहे ॲक्सिस बँकचा चार्ट, ज्यामध्ये दिसून पडत आहे सिम्पली प्राइस अप गेला, एक फॉल आला. ठीक आहे. इथनं इथनं या इथे वेळ घेऊन, टाइम घेऊन प्राइस आपला रेजिस्टन्सपर्यंत गेला. प्रिव्हियस जितना फॉल झाला होता पुन्हा तिथे आला आणि पुन्हा फॉल झाला. नेक्स्ट टाइम जेव्हा पुन्हा सपोर्ट जवळ आला, म्हणजे प्रिव्हियस जिथून बाईंग झाले तर तिथनं पुन्हा वर गेला, पुन्हा रेजिस्टन्स जवळ गेला आणि पुन्हा फॉल झाला, पुन्हा फॉल झाला, रेजिस्टन्स जवळ येऊन पुन्हा फॉल झाला. या पद्धतीने तुम्हाला सिंपल रेजिस्टन्स आणि सपोर्ट जे फक्त साइडवेज मार्केट मध्ये दिसू शकते, जे हेल्प करणार. म्हणजे मार्केट एक रेंजमध्ये फसून राहते, त्या मार्केट एक रेंजमध्ये फसून राहते तिथे आपल्याला तो सिंपल सपोर्ट आणि रेजिस्टन्स यूज करू शकतो. सिम्पली रेजिस्टन्स प्रिव्हियस जिथनं फॉल आला होता तिथे तिथून फॉल रेजिस्टन्स सेल करायचा आणि पुन्हा जिथं बाईंग आलं होतं तिथं पुन्हा बाईंग करायचं. हे
दिसू शकतात. नेक्स्ट पाहते ट्रेंडिंग मार्केटमध्ये दिसण्याचं. ट्रेंडिंग मार्केटसाठी आपण जाऊया निफ्टीवर. इथे क्लिअरली दिसून येणार आहे. हम्म, बघा प्राइस इथनं हल्ला आणि वर गेला. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे आपले पॉईंट्स आहेत बाईंगसाठी. फर्स्ट टाइम इथनं वर गेला, खाली आला. इथनं वर गेला, खाली आला. इथनं वर गेला, खाली नाही आला अजून. ठीक आहे, लक्ष ठेवा. या पॉईंटला मार्क करा आधी. केलं मी. या पॉईंटला मार्क केलं. ठीक आहे. या 2 पॉईंटला मी मार्क केलं आणि बघा जे मी सांगितलं की या पॉईंटवर प्राइस आला, डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि बाउन्स दिला. किती मोठा फाय दिला. एक्झाम्पल सांगतो. बघा प्राइसने वर गेला, खाली आला, इथे थांबले, टाइम घेतला, पूर्ण वर गेला. म्हणजे खूपदा इथे जेव्हा प्राइस थांबत असतो त्याला आपण एक सपोर्टच त्याला आपण एक सपोर्टच म्हणत असतो. म्हणजे जिथे खूपदा थांबलाय आणि वरती जाण्याचा प्रयत्न करते त्या प्राइसला थांबून, म्हणजे ज्या लेवलला थांबून प्राइस जो आहे वरती जाण्याचा प्रयत्न करत असतो. वरती जाण्याचा प्रयत्न करतो, वरती जाण्याचा प्रयत्न, तर त्याला आपण त्याचा सपोर्ट ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तर इथे इथे मी सिम्पली ड्रॉ करून घेतो सपोर्ट. ठीक आहे. सिम्पली मी एक इथे ड्रॉ केला, सपोर्ट ड्रॉ केला. आहे प्राइस जेव्हा वरती जाऊन पुन्हा या सपोर्ट जवळ आला, या सपोर्टने पुन्हा आपल्याला हेल्प केली बाईंग साईडसाठी. आणि जेव्हापर्यंत या प्राइसवर होल्ड करताय प्राइस ॲज अ सपोर्टवर, जेव्हा जेव्हा सपोर्टवर आले पुन्हा वर गेला, पुन्हा सपोर्टवर आले प्राइस, पुन्हा वर गेला. मी काय म्हणतो लक्ष द्या की प्राइस सपोर्टवर आल्याच्या नंतर वर गेलाय, ना की हवेतून वर गेलाय. सपोर्ट ड्रॉ करत असतो, त्या सपोर्टला लक्ष द्या. तर हेच आहे आपले सिंपल आणि 2 कॉम्प्लेक्स सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सची मदतीने आपण ट्रेडिंग करू शकतो. याच कन्सेप्ट आपल्याला सगळ्यात मोठे हेल्प करू शकतात ट्रेडिंगसाठी. तर अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच हेल्पफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहणार. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.